हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. आपल्याला केस धुण्यापूर्वी ना खूप महत्त्वाच्या अशा 3 टिप्स किंवा 3 स्टेप फॉलो करायचे आहेत, जेणेकरून असे केस व्हायला मदत होते आणि खरोखर कंटिन्युअस त्याच्या वापरामुळे केसांमध्ये बदल घडतोच. हे 100% खरं आहे. तर पहिली स्टेपच्या अगोदर मी दुसरी स्टेप सांगते. तर इकडे हे जे पाणी आहे की नाही, मेथीदाणे रात्रभर भिजल्यानंतर त्याचं जे पाणी असतं की नाही, तर हे एक हेअर टॉनिक आहे. याच्यामध्ये काहीही मिक्स करायचं नाही. कारण की पहिली आपली जी स्टेप होती ती होती रात्री ऑइलिंगची. प्रॉपर ऑइलिंग केलेलं आहे. एकदम स्कॅल्पला चांगला मसाज करायचा. जेवढं शक्य होईल ना एक 10-15 मिनिटनं जेंटल मसाज करून घ्यायचा आहे सॉफ्ट एकदम पुढच्या बोटांच्या सहाय्याने. आणि जेवढं तुम्ही चांगलं मसाज कराल तेवढं ऑइलिंगचा किंवा हेअर टोनरचा जे पण तुम्ही लावता ना त्याचा खूप जास्त फायदा होतो आपल्या केस वाढण्यासाठी किंवा पूर्ण आपल्या स्कॅल्पला. त्याच्यामुळे बघा जेवढं तुम्हाला वाटतं की नाही शक्य होईल तेवढं डोकं शांत होतं आणि खूप चांगला मसाज होतो. तर इकडे हेअर टोनर जे आहे की नाही तुम्ही दुसरंही वापरू शकता. म्हणजे जसं की आता इकडे आपण फक्त मेथी दाण्याचं पाणी वापरलेलं आहे. तसंच तुम्ही त्याच्यामध्ये रोजमेरी भिजत घालू शकता. म्हणजे ड्राईड लीव्हज किंवा जास्वंदीची फुलांचं सुद्धा तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता. तर हे दुसरी स्टेप झालेली आहे. पहिली स्टेप आपण रात्री ऑइलिंग केली. दुसरी स्टेप छान टोनर लावलेला आहे सकाळी. त्याच्यानंतर बघा ज्यावेळेस तुम्ही केस धुता म्हणजे टोनरपासून हेअर मास्क कमीत कमी 2-3 तास अंतर असू द्या म्हणजे चांगलं वर्क करेल. आणि स्कॅल्पलाच आपण फक्त लावलेलं होतं टोनर कारण की हेअर मास्क आपण संपूर्ण लेंथला लावणार आहे. तर इकडे परत त्याच मेथीदाणे म्हणजे भिजलेले जे मेथीदाणे होते त्याच्यातच एक ॲलोवेराचं पान आणि भरपूर सारी जास्वंदीची फुलं इकडे घेतलेली आहेत. आणि या तीनही गोष्टी एकत्रितपणे वाटायच्या आहेत आपल्याला बघा. कोणताही हेअर मास्क जेवढा पटकन बनवता येईल ना, काही गोष्टी मी एकदम नाही का सोप्या करून सांगते. म्हणजे याचं जेल काढा, त्याचं असं करा, वेगवेगळ्या प्रोसेस न करता या 3 गोष्टी एकत्रित वाटायच्या आहेत. कोणतंही एक जरा थोडंसं कापड घ्या ज्याला पटकन गाळता येईल असं आणि खूप मोठे कण येणार नाहीत असं. काहीही उकळायचं नाही, काहीही नाही. फक्त 3 गोष्टी एकत्रित वाटायच्या, कापडाने गाळायच्या आणि एकदम प्रॉपर जेल भेटतं आपल्याला. ह्या 3 वस्तूंचं जेल म्हणजे आपल्या केसांसाठी ना असा कुठेही हेअर मास्क बनणार नाही. म्हणजे रेडीमेड तर तुम्हाला भेटणारच नाही. पण या 3 वस्तू एकत्रित केल्यानंतर एक चमत्कारच घडतो मी तर म्हणेल. खूप भारी आहे आणि अजून भारी ज्यावेळेस बनतं याच्यात 2 वस्तू ॲड होतात. तर बघा ऑइलिंग तर आपण केलेलं आहे, टोनर पण लावलेला आहे. मग याच्यात आणखी काय ॲड करायचं तर व्हिटॅमिन ई आपल्या केसांसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल आहेत आणि ऑलिव्ह ऑइल आहे. परत सांगेल की ऑलिव्ह ऑइल कोणतीही रेमेडीमध्ये टाकल्यामुळे की नाही ती रेमेडी जास्त वर्क करते. पेनिट्रेटिंग ऑइल असल्यामुळे पूर्ण केसांच्या आपल्या मुळांशी पोषण तत्वे जातात आणि याच्यामुळे केस हेल्दी तर व्हायला मदत होते, सोबत वाढायला किंवा केस गळती कमी व्हायला आणि स्कॅल्प आपलं एक नंबर क्लीन होतं. एवढं हेल्दी म्हणजे जरी तुमच्या केसांमध्ये थोडाफार जरी कोंडा किंवा असं ड्रायनेस असेल ना, तर तो दूर होतो. खूप छान बनतं. तर या 2 गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. चांगलं मिक्स करायचं आणि आता बघा परत 2-3 तासानंतर एकदम आपल्या स्कॅल्पपासून संपूर्ण केसांना हे हा जो हेअर मास्क आहे की नाही, तो लावून घ्यायचा आहे. म्हणजे अगोदर थोडंसं मसाज करायचं, स्कॅल्पला लावून घ्या. त्याच्यानंतर प्रॉपर गुंता न होऊ देता म्हणजे केसांना असं कसंही ओबड-धोबड लावायचं नाही. प्रॉपर म्हणजे एक कंडिशनर आपण जसा लावतो ना, तसं लावायचं. म्हणजे एकतर केस धुताना, तेल लावताना, हेअर मास्क लावतानाच आपले काही केस गळत असतात, तुटत असतात. त्याच्यामुळे तेवढं जास्त होऊ नयेची काळजी घ्यायची. कोणतीही स्टेप करताना ना, ती एकदम थोडीशी हळूवारपणे करायची आहे. आपल्याला चांगली काळजी घेत केसांना चांगलं ट्रीट करायचं आहे, म्हणजे त्याचे फायदेच होणार आहेत. तर बघा, एकदम केस सरळ करून घ्यायचे आणि प्रॉपर असं पूर्ण वरच्या दिशेने खालीपर्यंत असं लावत जायचं. खूप असं ओबड तुम्ही लावू नका किंवा खूप असं घसा पण चोळायचं नाही. प्रॉपर खूप हेल्दी आहे हा हेअर मास्क. याच वस्तूंमध्ये मी मेहंदी ॲड करून मेहंदीचा पण व्हिडिओ तुम्हाला सांगितलेलाच आहे. पण ते तुम्ही आठवड्याला लावू शकत नाही. पण हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यालाच काय, तुम्ही आठवड्यातून हा 2 वेळेला सुद्धा लावू शकता. एवढा हेल्दी आहे. प्रॉपर मी तर याला एव्हरग्रीन हेअर मास्क म्हणते. कारण की फक्त स्कॅल्पला नाही किंवा फक्त मुळांना नाही, तर संपूर्ण केसांना ट्रीट करण्याचं काम हा हेअर मास्क करतो. तर 1 तास लावून ठेवा. त्याच्यानंतर अगोदर पाण्याने, नंतर शॅम्पूने केस धुवा. कंडिशनर लावायची कसलीच गरज पडत नाही. मी तर म्हणेल तुम्ही प्रॉपर मी ज्या रेमेडीज करते ना, त्या फॉलो करून तर बघा. तुम्ही कंडिशनर लावायचं सोडून दिलेलं असेल ज्यांनी यूज करतात त्यांनी आणि विश्वास बसणार नाही तुम्हाला. फक्त शॅम्पू लावून धुतल्यानंतरचे हे केस आहेत,
काहीही नाही. 1, 2, 3 तासानंतर बघा एवढे सुंदर झालेले आहेत. मलाच विश्वास बसत नाही, की खरोखर मी जी मेहनत घेते ना, ती माझ्या केसांसाठी तर वर्क करतेच एवढं भारी रिझल्ट आहेत. माझे केस छानच होत चाललेले आहेत. म्हणजे खूप भारी वाटते मला आणि त्याच गोष्टी मी तुम्हाला शेअर करते आणि तुम्हाला सुद्धा बदल घडतो हे बघून मला पण खूप छान वाटते. तर आजच्या या 3 टिप्स तर तुम्हाला फॉलो करायच्या आहेतच. सोबत ही जी रेमेडी आहे की नाही ती अशी रुटीनमध्ये फिक्स करायची आहे. केसांना हे करायचंच आहे जर तुम्हाला केस असे छान बनवायचे असतील तर. नॅचरल गोष्टींवरती विश्वास ठेवून बघा ते तुम्हाला फायदेच देणार आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. त्यासोबत हेल्दी खायचं आहे आणि दुसरे रेमेडीसुद्धा ट्राय करायचं आहे. धन्यवाद.